हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम हरे हरे, हरे कृष्णा पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं. येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं. विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च आद्वैतभावपटुतारहितबुद्धिरास्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं. श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. आता विश्वात्मके देवी येणे वाक यज्ञ तोसावे. तोसो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. आज आपण या ठिकाणी विवेकानंद आश्रम युग प्रवर्तक असे युग पुरुष आणि महामानव आणि परिपूर्ण दशेला प्राप्त झालेले संत असे स्वामीजी विवेकानंद आणि इथं प्रातस्मरणीय असलेले पूजनीय आपले स्वामी सुखदास महाराज अशा या परमविभूतीला नमस्कार करून आपण आपल्या प्राप्त प्रसंगातील या प्रकरणाला आरंभ करीत आहोत. आज आपला पहिला दिवस आहे आणि जी पसायदान म्हणून कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरीच्या शेवटी उपसंहाराच्या वेळेला जी पसायदान म्हणून जी प्रार्थना केलेली आहे विश्वात्मक देवाजवळ, त्या पसायदानाचं चिंतन आपण आज आरंभ करीत आहोत. एकंदरीत आज 3 वाव्या, उद्या 3 वाव्या आणि परवा 3 वाव्या या वेळेतच आपण आटोपशीर वेळेमध्ये ज्ञानोबारायाचं मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ज्ञानोबारायानं भगवद्गीतेवर जो 9000 वाव्याचा ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, ज्ञानदेवी असे अनेक गीता अलंकार म्हणून जिचं वर्णन केलेले अनेक साधू संतांनं
आणि ज्ञानोबाराय स्वतः ज्याला धर्म कीर्तन म्हणून संबोधतात अशी जी ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका ज्ञानोबारायानं भगवद्गीतेचा सुरुवातीला ववी छंदामध्ये जो निवृत्तीदादांच्या मनोगताप्रमाणे त्यांच्या आज्ञेला शिरस्वंदी समजून जो अर्थ केलेला आहे नेवाशाला, तो ग्रंथ काही आगळा वेगळा आहे. महाराष्ट्राचं वैभव आहे मराठी भाषेचं. त्यामध्ये सर्व संधी साधलेले आहेत. वेदांताचा मूळ जो शंकराचार्य, व्यास, भगवान कृष्ण, वशिष्ठ असे अनेक जे पहिले जुने आद्य कवी आणि वेदांताचे विचार अनुभूतीपूर्वक मांडणारे अगोदरचे जे शास्त्रकार आहेत, त्या शास्त्राला त्या चाकोरीला न मोडता आणि मराठी भाषिकाला कळण अशा शब्दात भक्ती, ज्ञान, वैराग्य, कर्म ह्या सर्व सैद्धांतिक मार्मिक अशा जीवनाला उपयोगी असलेल्या गोष्टीचा खुलासा, दृष्टांत, प्रमाण, अनेक भाषेची शब्दवैभव, अनेक अलंकार, भाषेचा गोडवा, माया, प्रेम, भक्ती ज्यामध्ये साधल्या जाईल अशी ग्रंथ संपदा ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी म्हणून, ज्ञानदेवी म्हणून तुम्हा आम्हाला प्रदान केलेली आहे. आणि ते एक धर्म कीर्तन आहे. कीर्तन आहे ज्ञानोबारायाचं. ते ज्ञानोबारायाचा आवडता विषय तो ज्ञानेश्वरी. आणि तिची गरज बी होती त्या वेळेला, कारण काळाच्या ओघात भाषा बदलत असते. कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला जो काही वेळेतच एका तासातच गुह्य उपदेश केलेला आहे, प्रसंगानुसार, युद्धाच्या प्रसंगानुसार कुरुक्षेत्रात, तो 700 श्लोकामध्ये व्यासानं संस्कृतमध्ये भगवद्गीता रूपानं गोवलेला आहे. महाभारतामध्ये विश्व पर्वामध्ये, तर तो संक्षिप्त रूपामध्ये बोध आहे अर्जुनाला केलेला. त्याचं विश्लेषण सर्वसामान्यांना त्या रीतीने करता येत नाही. त्या रीतीने त्याचं मनोगत कळालं पाहिजे. म्हणून अगोदर संस्कृतमध्ये शंकराचार्यानं त्याच्यावर भाष्य केलेले, अनेक जणांना गीतेवर ग्रंथ काढलेले, परंतु तरी बी ते संस्कृतमध्ये असल्यामुळं ज्ञानोबारायाला तुमची आमची मराठी भाषिकाची कणव आली, कीव आली, माया आली. संत मायाळ वाचतात, प्रेमळ असतात, दयाळू असतात, कृपाळू, उदार माझा ज्ञानेश्वर. अशा ज्ञानोबारायानं मराठीमध्ये ती जशीच्या जशी 700 श्लोकाची भगवद्गीता तिचा मूळ गाभा न मोडता तिला अनेक दृष्टांतानं श्रंगारून, अनेक भाषेचा गौरव करून, अनेक युक्ती परयुक्ती, अनेक गुह्य उपदेश जे सांकेतिक रूपानं कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलं होतं, थोडक्यात त्याचं विश्लेषण करू ज्ञानोबारायानं 9000 वव्यांचा असा ज्ञानदेवी नावाचा ग्रंथ केलेला आहे. आणि ही गुरुची सेवा आहे, ही समाजाची सेवा आहे, ही धर्माची सेवा आहे, ही संप्रदायाची सेवा आहे. सेवाभाव ज्ञानोबारायाचा मळडा नाही. आद्य कवी ज्ञानोबाराय एवढा ग्रंथ वैभवशील केला, परंतु मी करता म्हणून नाही. येथे जी माझे उरले पायिक, पण मी सेवक आहे, पायिक आहे, पायाचा चाकर आहे. मी करताय, मी कवी आहे, मी साधू आहे, मी महात्मा आहे, मी अधिकारी, असा ज्ञानोबारायाचा कुठंच तिथं भाव दिसत नाही, असा अहम भाव दिसत नाही. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सापडतच नाहीत, विरघळून गेलेली आहेत. ते सेवकाच्या रूपात कुठं सापडतात, शिष्य रूपात सापडतात, दास रूपात. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी सापडतात. कुठं एरवी तरी मी मूर्खू ह्या रूपात सापडतात. ज्ञानोबारायाची लीनता आहे.
तरी अवधान ऐकली न दिजे, ही सर्वांच्या मोक्षासाठी केलेली प्रतिज्ञा आहे ज्ञानोबरायानं, वास्तविकता सांगितलेली. परंतु त्यांना तिथं अहंकाराचा पुसट पुसट असा रंग लक्षात आला, म्हणून लगेच ते खालच्या ओवीत म्हणतात, परी प्रौढी न बोलेची होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, ही विनवणी माझी सलगीची. असं ज्ञानोबराय कुठंच अहंकाराचं डोकं वर येऊ देत नाहीत. आणि साहजिक आहे, सत्पुरुष संत महात्मे अमानित्व आदांबिकत्व हे त्यांच्यामध्ये लक्षणं असतात. म्हणून अशा प्रकारची ज्ञानदेवीची रचना ज्ञानोबरायाच्या हातून झालेली आहे. पूर्ण 18 अध्याय संपन्न झालेली आहेत. अर्जुनाचा मोह निराश झालेला आहे. अर्जुनाचा तर तेव्हाच झालता, पण अर्जुनाचा मोह निराश कोण्या युक्तीनं, कोण्या प्रकारानं, कोण्या विचारानं, कसं कसं सांगून, कशा उपपत्त्या सांगून झाला, हा सर्वसामान्याला कळावा आणि सर्वसामान्याचा बी मोह निराश व्हावा, असा ज्ञानोबरायाचा अथांग प्रयत्न आहे ज्ञानेश्वरीत. अहो, अर्जुनाला तर संक्षिप्त रूपात भगवान कृष्णानं सांगितलं आणि कळालं, पण ते अर्जुनाला कळालेलं सर्वसामान्याला कळावं, तळागाळातल्या समाजाला, स्त्रीला, पुरुषाला, बालकाला, वृद्धाला, सुशिक्षिताला, अशिक्षिताला, शहरातल्याला, खेड्यातल्याला, शास्त्र वाचणाराला, शास्त्र न वाचणाराला, सर्वाला कळावं, सांगणाराला, ऐकणाराला, सर्वाला कळावं, असा ज्ञानोबरायाचा प्रयत्न आहे. आणि तो सफल प्रयत्न आहे ज्ञानोबरायाचा. म्हणूनच ज्ञानोबराय कैवल्य चक्रवर्ती म्हटल्या जातात, माऊली म्हटल्या जातात, साधकाचा मायबाप म्हटल्या जातात. हे त्यांना जे विशेषण आहेत, हे सार्थ आहे, सार्थ. अशा प्रकारचा ग्रंथ निर्माण करून ज्ञानोबरायानं तुमची आमची सर्वांची मोक्षाची व्यवस्था लावलेली. आपली खाण्यापिण्याची व्यवस्था आईवडील लावित असतात, आईवडील त्याची काळजी करीत असतात, ती व्यावहारिक व्यवस्था आहे. आपली पारमार्थिक व्यवस्था ज्ञानोबरायानं सर्वांची लावलेली. म्हणून ज्ञानोबराय ज्ञानदेव वैष्णव मोठा असं त्यांचं वर्णन तोंड भरून सर्व साधू संतांना केलेलं आहे. माऊली म्हणून त्यांचं वर्णन आहे, कैवल्याचा पुतळा म्हणून वर्णन आहे, कैवल्य चक्रवर्ती आहे, ज्ञानियाचा राजा, गुरु महाराज, ज्ञानदेव माझी योग्यांची माऊली, असा अनेक प्रकारानं ज्ञानोबरायाचा गौरव सर्व तळागाळातल्या, सर्व समाजातल्या, सर्व साधू संतांना आतापर्यंत केलेला आहे. आणि तो साहजिक आहे. असे ज्ञानोबराय, अशी त्यांची ज्ञानदेवी. आणि त्या ज्ञानदेवीच्या शेवटी ज्ञानेश्वरीचं काम आटोपल्यावर, परिपूर्णतेला गेल्यावर, ज्ञानोबराय या ग्रंथासाठी ज्या गुरुराजानं आज्ञा केलेली ग्रंथ करण्याची आणि ज्यांच्या साक्षीनं ग्रंथ परिपूर्ण झालेला आहे, अशा आपल्या गुरु महाराजाला, शिवस्वरूप असलेल्या निवृत्तीरायांना काही मागणं मागतात, प्रार्थना करतात की ग्रंथ केलेला आहे महाराज, तुमची सांगितलेलं काम परिपूर्णतेला गेलेलं आहे. आता ह्या माझ्या येड्यावाकड्या सेवेनं तुम्ही संतुष्ट व्हावा, तुमच्या मनाला येईल अशी माझी सेवा नसणार. साधू संत प्रसन्न होतील असं मला काय येतंय, परंतु तुमची आज्ञा म्हणून जे काही येडं वाकडं मी काही केले, तुमची सेवा निर्गुडीचा पाला म्हणून तुमची सेवा केली, पूजा केली, ह्या पूजेनं तुम्ही संतुष्ट व्हावं आणि संतुष्ट होऊन याच्याबद्दल मला काहीतरी वर द्यावा, काहीतरी मला प्रसाद द्यावा, अशी मागणी आपल्या सद्गुरु राजा पुढं, किंबहुना निवृत्तीनाथा पुढं, किंबहुना शिवा पुढं, विश्वारा पुढं, आणि त्याचं स्वरूप सांगितलं विश्वात्मक देवा पुढं. ज्ञानोबराया पुढं कोण आहे पहा. ज्ञानोबराया पुढं निवृत्तीनाथ त्यांचे भाऊ नाहीत. व्यावहारिक दृष्टीनं भाऊ आहेत ते, शारीरिक दृष्टीनं, पण त्यांना भाऊ बंधू वाटत नाहीत. ध्यानात घ्या, ते गुरु वाटतात, गुरु आहेत. आणि ते गुरु आहेत ते मानव गुरु नाहीत, ते विश्वरूपात गुरु, विश्वरूप गुरु आहेत.
आपणच देव होय गुरु. सर्व जगाचं सूत्र चलिणारा जो ईश्वर आहे तोच माझा गुरु आहे समोर, असा भाव आहे ज्ञानोबरायाचा. प्रत्यक्ष देवच आहेत ते आणि तेच गुरु आहेत माझे. ईश्वर बी तेच आहेत आणि गुरु बी तेच आहेत. आणि ईश्वर इतकं बी ज्ञानोबरायाचा इथपर्यंत बी त्यांच्या शब्दाचा जो वेग आहे तो तिथंच जाऊन थांबत नाही, तर याच्या पलीकडे स्पर्श करतो तत्वाला. विश्वात्मक देव म्हणतात ते आपल्या गुरुला. विश्वात्मक शब्दाचा अर्थ काय? विश्वाचं अधिष्ठान, विश्वाचा आत्मा, विश्वाचं अस्तित्व असलेला देव. म्हणजे सर्व विश्व ज्याच्यावर आधारलेले, ज्याच्यावर भासतय, ज्याच्यामुळे याचा आहेपणा आहे विश्वाचा, असा विश्वाचं अस्तित्व असलेला देव विश्वात्मक देव. तसा या माईकचा आत्मा लोखंड आहे, जसं या मंडपाचा आत्मा दोरेत, त्याचं अस्तित्व तेच. जसं सर्व अलंकाराचं अस्तित्व सुवर्ण आहे, तसं सर्व विश्वाचं अस्तित्व असणारा देव, सर्व विश्वाचं अस्तित्व. विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोसावे. हा जो मी केलेला वागयज्ञ आहे, ह्या वाघ यज्ञानं तुम्ही संतुष्ट व्हावं. अहो संतुष्ट होण्यासारखाच ग्रंथ आहे, पण तरी ज्ञानोबराय संतुष्ट व्हावं म्हणतात. माझे जे काय वेडे वाकडं बोलणे, माझी जी वेडी वाकडी सेवा आहे, त्यानं तुम्ही संतुष्ट व्हा, त्याला चांगलं म्हणा, ध्यानात घ्या, स्वीकार करा त्याचा, माझ्या या बोलण्याचा, माझ्या वाघ यज्ञाचा
आता वाघ यज्ञ म्हणजे वाचन केलेला यज्ञ, वाचन केलेलं निष्काम कर्म, वाचन केलेलं स्वतःच्या आणि सर्वांच्या कल्याणाचं काम, त्याला वाघ यज्ञ म्हणावं. येणे वाघ यज्ञ तोषावे, संतुष्ट व्हावं या वाघ यज्ञानं, आणि तोषोनी मज द्यावे पसायदाने, संतुष्ट होऊन मला पसायदान द्यावं, प्रसाद दान द्यावं, मी जे मागायला लागलो ते द्यावं. ध्यानात घ्या, वास्तविक पाहता ज्ञानोबरायाला काही मागायची गरज नाही. ते कैवल्य चक्रवर्ती आहेत, ज्ञानाचे राजे आहेत. त्याला स्वतःसाठी काहीच मागायची गरज नाही. ध्यानात घ्या. आणि ते सर्वाला बी करील होतो काय नव्हे महाराज, अशी त्यांच्यात शक्ती. पण तरी बी ते भक्ती ह्या रूपात सेवाभावानं शिष्यत्व या नात्यानं सद्गुरूजवळ प्रार्थना करतात. नाही त्याला काही मागायची गरज नाही. सर्व वैभव संपन्न आहेत, परिपूर्ण आहेत, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम संपन्न आहेत. हे स्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे त्याच्यापाशी षड्गुण ऐश्वर्य संपन्नता आहे. अलौकिक अशी शक्ती, योग शक्ती, ज्ञान शक्ती, व्यावहारिक शक्ती, सर्व प्रकारच्या कला आहेत, सर्व प्रकारचे विद्या आहेत, सर्व प्रकारचे शास्त्र अवगत आहेत. काय काय कमी आहे तिथं. पण तरी बी ते सेवाभावानं ज्ञानोबराय विनंती करतात, प्रार्थना करतात आणि मागणं करतात. मागायची गरज नसताना मागणं करतात. आणि मागणी करतात स्वतःसाठी नाही, सर्वासाठी, सर्व जीव मात्राच्या कल्याणाची मागणी करतात. आणि अशाच प्रार्थना आहेत उपनिषदानं, वेदानं, मागच्या जुनाट अशा ग्रंथानं, ऋषीमुनीच्या काव्यानं अशाच प्रार्थना आपल्याला पाहायला भेटतील. सर्वांच्या कल्याणाच्या, जगत कल्याणाच्या, जीव मात्रांच्या कल्याणाच्या ह्या प्रार्थनाच्या खूप मोठं मन लागतंय. विश्वा एवढं मन झाल्याशिवाय अशी प्रार्थना निपजत नाही. म्हणून ज्ञानोबराय पहिल्या ओळीमध्ये प्रार्थनेचं स्वरूप सांगत नाहीत, पण प्रार्थनेच्या मागणीचं प्रसंग कसा निर्माण झाला या प्रसंगाचं समालोचन करतात. की मी ग्रंथ परिपूर्ण झाला शेवा महाराज, माझ्या ह्या वाकड्या तिकड्या वाघ यज्ञानं तुम्ही संतुष्ट व्हावं आणि संतुष्ट होऊन मला आता काही प्रसाद द्यावा. देवा मला म्हणतात. ध्यानात घ्या, तो सोनी मज द्यावे पसायदाने, या मागणीचा जर सरळ अर्थ केला तर मला, मी जे मागायलो ते मला द्या, मला द्या, असा त्याचा अर्थ आहे. आणि पुढची जर मागणी पाहिली तर त्याच्यात स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही आणि मला द्या म्हणतात. तो सोनी मज द्यावे पसायदाने. हे पहा, ज्ञानोबराय बी गुरुकड ईश्वराकड मागतात आणि आपण बी मागतो. सर्व जीव मागतातच. जो मागता असतो त्यालाच जीव म्हणाव, वासना घेऊन जे चैतन्य असते त्यालाच जीव म्हणाव. पण जे स्वकेंद्रित वासना असतात ज्याच्या उपाधीला धरून त्याला जीव म्हणाव. आणि सर्वांच्या कल्याणाच्या ज्याच्या अंतकरणात वासना असतात, प्रार्थना असती, वासना म्हणण्यापेक्षा प्रार्थना होत असते, अशी प्रसाद मागत असतात, त्यांना संत म्हणाव. स्वतःसाठी वैयक्तिक जीवनासाठी मागतो तो जीव. संकुचित मागणी ज्याची असती त्याला म्हणाव जीव. आणि सर्व व्यापक, सर्व समावेशक ज्याची मागणी असती त्याला म्हणाव संत. संत सर्वाला मागतात ते संत, सर्वांचं कल्याण इच्छितात ते संत, सर्वांचं भलं, सर्वांचं बरं, सर्वांचं हित हे त्यांना तळमळ असती त्याची, त्याला म्हणावा संत. म्हणून ज्ञानोबराय मला द्या म्हणतात, स्वतःसाठी काहीच मागत नाही या पुढच्या वव्यानी. पहा त्यांची मागणी काय. तर आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोसावे, तो सोनी मज द्यावे पसायदान. हे संतुष्ट होऊन मला पसायदान द्या. काय द्या? जे
खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. पहा मागणी कशी येतं. जे जे कोणी खळ असतील त्या खळांची व्यंकटी जाऊ, दुष्टाचा दुष्टपणा संपो. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, टेढेपणा, हा त्याचा जाओ. हे पहा, मन सरळ असणं हा सावपणा आहे आणि मन वाकडं होणं हा दुष्टपणा आहे, खळपणा आहे. म्हणून खळात, सज्जनात आणि खळात काय फरक आहे? फक्त सरळपणाचा आणि वाकडेपणाचा फरक आहे. दोन्हीपाशी मन आहे. सज्जनापाशी मन असतं आणि दुर्जनापाशी मन असतं, पण दुर्जनाचं मन वाकडं असतं आणि वाकडं म्हणलं की ते सरळ राहत नाही, ते कुठेतरी अडकत आहे. वाकडं म्हणलं की अडकत आहे. ध्यानात घ्या, बोरीचा एक काटा वाकडा असतो, तोच अडकतो ना अडकितो. बोरीचा जो वाकडा काटा आहे ना असा, तो कुठं बी अडकतो तो आणि दुसऱ्या बी कोणाला अडचणीत आणतो आणि तो बी अडचणीत येतो. वाकडे पण अडचण आहे, सरळ पण निघून जात असते. सरळ बोट आहे ते निघून जाते, वाकडं बोट अडकत आहे कुठे बी, कशाला बी असं अडकलं. सरळ बोट निघून गेलं, वाकडं बोट असले की अडकत, इकडून जाताना अडकत, तिकडून येताना बी अडकत. वाकडेपणा अडचण असते. म्हणून मन साव असणं, सरळ असणं, जसं सावतो बरा आहे, सरळ होते म्हणून सावता म्हणायचं त्यांना. आणि खळ म्हणलं की वाकडा, ज्याचं वाकडं मन आहे. वाकडं मन म्हणजे त्याचा अर्थ आहे की पुढच्या विषयी त्याच्या मनामध्ये काहीतरी पाप येते, शत्रुता येते, वाईट विचार येतात, त्याची निंदा, त्याची अनेक प्रकारानं त्याचा कमीपणा, त्याच्याबद्दल वाईट बोलणं, वाईट विचार, वाईट कृती, हा वाकडेपणा आहे. त्याच्याबद्दल वाईट करण्याचं मनात येणं, विचार येणं, वाईट कृती करणं, वाईट दृष्टीनं पाहणं, वाईट बद्दल त्याच्याबद्दल वाईट बोलणं, पुढच्या प्रत्येक गोष्टी, व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, परिस्थितीबद्दल वाईट 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 विचार, वाईट कृती, वाईट उच्चार, हे खळपणा आहे. खळपणा, व्यंकटीपणा, वाकडेपणा. तर ज्ञानोबा राय म्हणतात फक्त वाकडेपणा जावा. जे खळांची व्यंकटी सांडो, खळांचा फक्त वाकडेपणा जर गेला. पहा साधू संतांचं कसं आहे, साधू संत खळाला नष्ट करा म्हणत नाहीत. खळांचा फक्त वाकडेपणा गेला तर ते सज्जन आहेत. म्हणून साधू संतानं दुष्टाचं निर्दालन केलं नाही, दुष्टाला सज्जन केले. नारदानं वाल्मिकाला नष्ट केलं नाही. त्याचा दरोडेपणा, त्याचा क्रूरपणा, त्याचा घातकपणा, त्याचा दुसऱ्याला दुःख देणं, स्वतः दुःखी होणं, हे लक्षण, हे गुण आहेत, हे नष्ट केलेत. जो स्वतः घेऊन सर्वाला वाट मारायचा धंदा करीत होता, त्याच्या हातात लेखणी देऊन रामायणासारखं कार्य करून घेतलेलं. पहा, ज्या हातानं तारण करीत होता, वाट मारित होता, त्या सर्वाला मार्गदर्शन केलं त्यांनी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धारती. त्याच्या हे पहा, संतापाशी कला आहे. जे वाईट काम करतो ना त्याच्याकडून चांगलं काम करून सुद्धा संत घेतात, आणि हे संतांचं संतत्व, हे त्याचं सिद्धपण आहे, ही त्यांची कृपा आहे. ध्यानात
शक्तीच आहे, बौद्धिक शक्ती. वाईट कृती बी एक शक्तीच आहे, एनर्जीच आहे, इंद्रियाची शक्ती, प्राणाची शक्ती म्हणा, शक्त्याच आहे. त्या शक्त्यात परिवर्तन करणं. वाल्मिक मध्ये एक शक्तीच होती, चोऱ्या करणं, मारामाऱ्या करणं, लुटमार करणं. त्या शक्तीचं परिवर्तन केलं त्यांनी. हे पा, लुटमार करणं, वाट आडवीनं का करीत होता तो? ती बी शक्तीच होती. ही पा, शक्ती घातक नसती, शक्ती वाईट बी नसती, चांगली नसती. शक्ती ही व्यक्तीवर अवलंबून असते, आणि व्यक्ती बी घातक नसती, चांगली नसती. व्यक्ती ही विचारावर अवलंबून असते. ध्यानात घ्या, वाल्मिक ऋषीच्या हातातली कुऱ्हाड वाईट नव्हती, वाल्याच्या हातातली सोटा वाईट नव्हता. नंतर त्या सोट्याला पानं फुटले आणि सावली झालेला आहे, सर्वाला वृक्ष झालेला आहे, तो एक वटवृक्ष झालेला आहे. त्या तोच सोटा, त्याची काठी मारण्याची. अगोदर माणसं मारित होती, आता माणसाला छाया, फळ, वनौषधी, ऑक्सिजन देण्याला कारणीभूत होऊ लागला तोच स्वतः. फिरविलं त्यांनी, कारण स्वतः वाईट नव्हता, चांगला नव्हता. हात होता, ज्या स्वतःने हात धरला होता तो हात वाईट होता, हात बी वाईट नव्हता. त्या हाताला चालना देणारी विचारशक्ती होती, बुद्धी, ती पॉझिटिव्ह नव्हती, निगेटिव्ह होती. मग विचार क्रांती केली साधू संतांनं. त्याचे विचार जर बदलले तर कृती बदलती, आणि कृती जर बदलली तर व्यवहार बदलतोय. झाला वाल्याचाच वाल्मिक झाला. विचार क्रांती केली विचारात. म्हणून ध्यानात घ्या, अविचारानं निगेटिव्ह शक्ती काम करते, निगेटिव्ह शक्तीनं वाईट कामं होतात, खळपाना होत असतो, वाकडे कामं होतात. आणि विचारानं पॉझिटिव्ह शक्ती काम करते, विधायक, आणि त्यानं विधायक गोष्टी घडतात, धर्म कार्य घडतात. ध्यानात घ्या, ही साधू संताला रहस्य माहित आहे. म्हणून साधू संत विचाराची क्रांती करतात, विचार शिकवतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार तुकोबर आहे म्हणतात. तसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले, तरी तत्वता तत्ववरले ज्ञानी, अशी ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत म्हणतात. सर्व साधू संतांनी विचार शिकवतात, कारण विचारानं अविचारावर मात होत असते. अलीकड सुधारणा होत नसते. ध्यानात घ्या, म्हणून किती बी वर तुम्ही स्वराला चोरी करू नको, चोरी करू नको असं म्हटल्यानं तो चोरी करणं सोडित नसतोय. त्याच्या विचारात बदल करावा लागतोय. त्याचा हात पकडून त्याला डांबून ठेवलं, हातकडी घालून ठेवलं तरी चोरी करायची बंद करीत नाही तो. कारण चोरी करणं त्याच्या हातात नाही, त्याच्या विचार बिघडलेली, ती व्यक्ती बिघडलेली व्यक्ती नाही, त्याची बुद्धी बिघडलेली. मग सुधारणा बुद्धीत घडावा, अविचाराचं विचारात रूपांतर व्हावा. हे पहा, अविचाराचं विचारात रूपांतर झाले की व्यक्ती बदलली. मग जे हात पाप करीत होते, दुष्टता करीत होते, तेच कल्याणाची चांगली कामं करतात. जी व्यक्ती वाईट म्हणून घोषित होते तीच चांगली म्हणून घोषित होते. वाल्या कोळी होता आधी, डाकू म्हणून, लुटारू म्हणून तो ऋषी झाला. व्यक्तीचा दोष नव्हता, हातापायाचा दोष नव्हता, त्या हातातल्या शस्त्रास्त्राचा सोट्याचा दोष नव्हता, त्याच्या जातीचा दोष नव्हता, तो राहत होता त्या ठिकाणाचा दोष नव्हता, त्याच्या अंगात ताकद होती त्या ताकदीचा दोष नव्हता. तीच ताकद नंतर रामायण लिहायला कामी आली, त्याची शक्ती. त्याचं शरीर बलदंड होतं, त्या शरीराचा दोष नव्हता. ध्यानात घ्या, तो स्वतः अविचाराचा, आणि ते अविचार जर समाप्त झाली तर दुष्टता समाप्त झाली, डाकूपणा समाप्त झाला, खून, मारामाऱ्या, दरोडे, बलात्कार समाप्त होते.
अनुभवपूर्वक अनुभूती आधी असतील, बोलणं नंतर असते. तुम्ही आम्ही बी बोलून दाखवायचा प्रयत्न करतो, आधी बोलणं असते, अनुभूती आलेलीच नसती. अनुभवे आले अंगात ते या जगात देत असो, असं संतांचं आहे. संतांचं आधी बोलणं नाही, आधी केले मग सांगितले. संतांचं आधी कृती, आधी अनुभूती आणि मग उच्चार आहे. बोलण्याचा परमार्थ संतांनी केला, पण आधी बोलण्याचा केला नाही, आधी अनुभूतीचा केलेला आहे. आधी एकांतात अनुभूती घेतलेली आणि मग लोकांतात बोललेली. आपल्याला फक्त संत बोललेलीच दिसते, संतांना उपदेश केलेलाच दिसतोय. संतांची अनुभूती ती गुहे त्यांनी काय घेतली ते आपल्याला माहित नाही. म्हणून आपण बी फक्त संत बोलले म्हणून आपण बोलायचा प्रयत्न करतो, आपण बी उपदेशक व्हायचा प्रयत्न करतो, पण आपल्या मागं बेसिक पाहिजे अनुभवाचं मागं. म्हणून संतांच्या बोलण्यानं, संतांच्या वचने वारी जन्म दुःख कोणाच्या बी बोलणे नाही. म्हणून ज्ञानोबरायानं जे बोलले त्याच्या बोलण्यातून परिवर्तनच झाले. पहा, ज्ञानोबराय खेचर स्वामीला बोलले खेचरा, एकच शब्द वापरला आणि त्याचं जीवन बदललं. प्रेताला बोलले बाबा उठा, बदललं जीवन त्याचं. जो संसारी होता, कौटुंबिक काम करीत होता, एका पत्नीचा नवरा म्हणून, एका कुटुंबाचा मालक म्हणून, एका वर्णातला आश्रमातला म्हणून राहत होता, तो ज्ञानेश्वरीचा कर्ता बनला. पहा, चांगदेवाला बोलले आले लोटांगणे चांगदेव, चांगदेवाची भ्रांती गेली बोलण्यानंच. म्हणजे ज्ञानोबरायाच्या बोलण्यात परिवर्तन झालेले. जिथं जिथं त्याच्या चरित्रात ते बोलले, ते बोलणं खाली गेलेलं नाही, परिवर्तन झालेलं आहे. ध्यानात घ्या. पहा, ते जे बोलले तेच झालं. त्यांच्या बोलण्यात शक्ती आहे, प्रभाव आहे. कारण बोललं, त्याच्या बोलण्यानं अनुभूती माग, अनुभूतीपूर्वक बोलणं असल्यामुळं, विचारावर आरूढ होऊन बोलणं असल्यामुळं, ते विचार ते जीवनात जगत असल्यामुळं, ते जे बोलले त्याचा प्रभाव पडून त्याचे विचार तसेच झाले, बदल झाला, परिवर्तन झालं. फिरविले देवळ असा अभंग. पहा, दृष्टांत देवळ फिरविलं, जीवन फिरविलं, जगामध्ये ख्याती केलेली आहे संतांनी. हे पहा, देवळ फिरविले चांगली घटना आहे, भाविकाची श्रद्धा आहे. पण देवळ फिरल्याने एवढं काम होत नाही. आपली बुद्धी फिरली पाहिजे, आपले विचार फिरले पाहिजे, आपलं जीवन परिवर्तित झालं पाहिजे. आपलं वैयक्तिक, पृथ्वी तर रोजच फिरायलेली, चंद्र सूर्य तारे भ्रमण करायला लागलेले, सर्व संसार फिरायला लागलेला आहे. पण आपली बुद्धी बदलायली का? आपलं जीवन चेंज व्हायला का, बदलायले का? आपले विचार परिवर्तित व्हायले का? ह्या गोष्टी मुख्यत्वानं आपण ध्यानात घ्यासारख्या आहेत. म्हणून साधू संतांना सांगितले, बुद्धीचा पालट धरा रे काही. आपण बाकी बदलितो, पण बुद्धी बदलत नाही. अविचाराची बुद्धी विचारावर येत नाही. जी दुर्बुद्धी आहे ती सद्बुद्धी होत नाही. जी बहिर्मुख आहे ती अंतर्मुख होत नाही. जी अशुद्ध बुद्धी आहे ती शुद्धीवर येत नाही. जी देहबुद्धी आहे ती आत्मबुद्धी होत नाही. पहा, जी करण्याची बुद्धी आहे ती करण्यावर येत नाही. कृतीची बुद्धी, कळण्याची बुद्धी नाही, कळून घ्यायची. म्हणजे कृतीची बुद्धी बहिर्मुख आहे आणि जिज्ञासू बुद्धी, कळून घेण्याची बुद्धी अंतर्मुख होत असते. म्हणून बुद्धीचा पालट झाला पाहिजे. बुद्धीचा पालट झाला की जग कसं बी असो आपण बदलतो, आणि आपण बदलले की आपल्यासाठी सर्व जग बदलले. ध्यानात घ्या, आपण चांगले झालो तर सर्व जग चांगले आहे आपल्याला, आणि सर्व जग चांगलं असून बी काही उपयोग नाही आपण जर चांगले नसलो तर. व्यवहाराचा दृष्टांत सांगतो, सर्व जग श्रीमंत झालं आणि आपण गरीब असले तर आपल्याला काय उपयोग आहे
श्रीमंताचा, सर्व गोष्टीचा. आपण जर श्रीमंत झालो तर, हे जसं व्यवहारात दृष्टांत घेतला तसं आपण जर बदललो, तर आपण जर चांगले झालो, तर आपण जर विचारावर आलो, तर आपल्यासाठी सर्व भले. आपल्यासाठी भला बी भला आहे, दुष्ट बी भला आहे. आपल्यासाठी स्त्री बी भली आहे, पुरुष बी भला आहे, प्रजा भली आहे, राजा भली, आपण जर भली असतो तर. म्हणून बदल करायचा असतो तो आपल्यात, आणि आपल्यात झाला बदल तरच आपल्याकडून दुसऱ्यात होऊ शकतोय. संभावना आहे, शक्यता आहे. म्हणून परमार्थ दुसऱ्याला शिकवायचा नाहीच, वास्तविक आपल्याला शिकवायचा आहे. म्हणून साधू संतांना मनाला शिकलेले अभंग जास्त आहेत. ऐक रे मना तुझ्या सोहिताच्या, मना सज्जना भक्तिपंथीची, नको नको मना गुंतू माया. पहा, सर्व बहुतेक मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे, कारण मोक्ष आत्वा बंधन सुख समाधानी इच्छाते. साधू संतांचे अभंग पहा तुम्ही, मनालाच त्यांनी उपदेश केलेला आहे. कारण मनाला उपदेश असतो. ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित. आधी मनाला शिकविलेले. कारण ऐकलं तर आधी आपलं कोण ऐकन? आपला शेजारी आपलं ऐकन का नाही ऐकन सांगता येत नाही. शेजारी नाही, आपल्या घरचे आपला भाऊ बी ऐकन का नाही आपलं ऐकन सांगता येत नाही. आपली पत्नी पोरं सुद्धा आपले ऐकतेन का नाही ऐकतेन सांगता येत नाही. अगोदर आपल्या मनानं आपलं ऐकलं पाहिजे. पहिली बात आहे, मन आपलं ऐकत का? आणि जर आपलं मन आपलं ऐकत नसलं तर जण कसं ऐकतेन, लोक कसं ऐकतेन? आणि लोकांना किती ऐकले तर फायदा काय आपल्याला? आपलं मन जर आपलं ऐकत नसलं तर, समजा जग जरी आपलं ऐकायला लागलं तर फायदा काय? आपलं मन आपलं ऐकत नसलं तर. म्हणून आधी आपल्या मनाला ऐकायला, साधू संतांना मनाला ऐकायला लावले, मनाला शिकविले, मनाला ऐकायला लावले, मनाला प्रशिक्षित केले. आणि मनाचा आपला जर दोस्ताना जमला तर जगाचा आपला दोस्ताना जमतच असतो. म्हणून आधी मन घेई हाती तोची गणाचा गणपती. गणात घ्या. आपला विषय विस्तारित झाला पण साहजिक आहे. म्हणून साधू संतानं बुद्धीमध्ये क्रांती केली, विचाराचं परिवर्तन केलेले हा आपला विषय चाललाय. आणि कोणाच्या? स्वतःच्या. आणि स्वतःच्या झाल्यावर आपल्या जो संगतीत आहे त्याच्या होतच असते काला वाटू एकमेका. आपल्यातच जर नाही बदल झाला तर आपल्याकडून दुसऱ्याचा बदल होण्याची शक्यता नाही, दुसरे बिघडण्याची शक्यता जास्त असते. आपण चांगले नसतो तर आपल्याला वाटतं दुसऱ्यानं चांगलं व्हावा, आपल्या शेजाऱ्यानं चांगलं वागावं, आपल्या पोरानं चांगलं वागावं, आपल्या बायकोनं चांगलं शिक्षण घ्यावं असं वाटत असते. आणि आपण कसेत आपण आपल्याकडे डोकावून पाहतच नसतो. म्हणून आधी आपण आपल्याला शिका. साधू संतांना हे काम आधी केलेले, आधी आपली शुद्धी केलेली, आपलं प्रशिक्षण केलेले, आपली दृष्टी शुद्ध केलेली आहे. आणि म्हणून त्याच्याकडून असे कार्य घडतात. म्हणून आपला विषय चाललाय की बुद्धीमध्ये क्रांती, विचाराची क्रांती, विचाराचा बदल, विचाराची शुद्धी, असं साधू संतांनी केले. आणि विचाराचा जर कायापालट झाला, विचारावर जर आलो, विचाराची व्यंकटी, बुद्धीचा वाकडीपणा गेला, सरळ झाली बुद्धी, तर सर्व काही चांगले, प्रत्येकाचं चांगले, दुसऱ्याचं बी आपल्याचं बी. आपण स्वतःसाठी नीट, दुसऱ्यासाठी नीट. हे साधूचं लक्ष नाही, हे सज्जनाचं लक्ष नाही, ही सांप्रदायिकता आहे, हा धर्म आहे, हे तत्वज्ञान आहे. आपण आपल्यासाठी सरळ असावं, सर्वांसाठी. आणि जो स्वतः सरळ म्हणजे सरळ, स्वतःसाठी दुसऱ्यासाठी. सुई सरळ आहे, स्वतःसाठी बी सर्वांसाठी बी. बोरीचा काटा वाकडा आहे, स्वतःसाठी बी दुसऱ्यासाठी बी. ध्यानात घ्या. कशाचा आपण असा वाकडा आकडा केलेला आहे? गळ कशाला लावायला किंवा काय आकडा? गजाचा, सळीचा, लोखंडाचा आकडा केलेला आहे, तर तो स्वतः वाकडा आहे. आणि दुसऱ्या कशाला बी वाकडाच आहे. तो सरळ जात नाही, असं होला असलं तर होलातून जात नाही, वाकडा आहे तो.
स्वतःसाठी वाकडा येतो, सर्वांसाठी वाकडा येतो. तो धोतर असं धरून वडीन, काही कपडा असला तर फाडीन. वाकडा येतो, घातक येतो. ध्यानात घ्या, सरळ राहणार नाही तू. आणि तसा सरळ जर झाला तर स्वतःसाठी सरळ तर सर्वांसाठी सरळ. म्हणून सज्जनाचा स्वतःला बी सज्जन वर्तीचा फायदा आहे, सर्वाला फायदा आहे. म्हणून साधू संत स्वतःला भले तर सर्वाला भले, आणि दुष्ट स्वतःला घातक असतो, सर्वाला घातक असतो. विध्वंसक शक्ती ती निगेटिव्ह शक्ती, ती स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी घातक असते. ध्यानात घ्या, सर्पाच्या किंवा विंचवाच्या नांगीत विष असते, तर ते दुसऱ्याला घातक आहे, त्याला बी घातक आहे. त्याला बी पाहिले की कोणी बी मारते. खेटर तुम्ही मुंगळ्याला का मारित नाही, झुरळाला का मारित नाही? विंचू पाहिले कीच का मारतात? त्याचं विष त्याला घातक आहे, आणि दुसऱ्याला बी तो घातक आहे. जो दुसऱ्याला घातक असतो तो स्वतःला घातक असतो, हे मला सांगायचंय. म्हणून महाराज म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, जे कोणी खळ आहेत त्या सर्व खळांचा वाकडेपणा जावो, संपो, त्यांनी टाकून देऊ, अशी मागणी विश्वात्मक देवापुढे ज्ञानोबराय मागतात. पहा, ज्ञानोबरायानं आधी खळासाठी मागणी मागितलेली, पहिला हात घातलाय खळासाठी. हे आईच्या अंतःकरणाचं प्रतीक आहे. ज्ञानोबरायापुढे तर सर्वच आहेत, पामर आहेत, विषयी आहेत, मुमुक्षु आहेत, मुक्त आहेत. 4 वर्ग आहेत मानवामध्ये, आणि 4ही वर्णापैकी ज्ञानोबरायानं 4 प्रकारामध्ये ज्ञानोबरायानं सुरुवातीची मागणी खळासाठी मागितलेली. काय प्रेम करतात ज्ञानोबराय खळावर. पहा, एवढा मोठा ग्रंथ केला, आणि त्या ग्रंथाचं फळ मागायचं, आणि ते फळ मागायले खळासाठी सुरुवातीला वाघ यज्ञाचं फळ. आणि हे आईचं अंतःकरण असल्याचं प्रतीक आहे. म्हणूनच ज्ञानोबरायाला माऊली बोलणं साजते. आई पहा, आईला 4 मुलं असावं, आणि त्याच्यातला एक वाईट असावं, अति वाईट. तर ती त्या वाईटालाच जास्त मागती, त्यालाच गोंजारती, त्यालाच खाऊ घालती, त्याच्याविषयीच बोलती जास्त. पहा, चांगल्याला ती जे चांगला आहे, मोठा आहे, शाळेत जातो, हुशार आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. जो अति वाईट आहे, त्याच्यातला 4थ्या नंबरचा खराब खळ, जो दारू पितो, जो बिड्या ओढतो, ज्याला रोगीट झालाय, वाईट गुण आहेत, त्याच्याकडे जास्त लक्ष देते आई. चांगल्याकडे लक्ष देत, चांगल्याकडे लक्ष देत असते वडील, की माझा हा चांगला आहे, माझं नाव वाढीन, कमाई करणार आहे, हुशार आहे, त्याला शाबासकी देतात वडील. त्याची वाहवा करतात, पाहुणे आल्यावर त्याचं नाव घेतात, आमचा लय इतके मार्क घेतले. चांगल्याची वाहवा वडील करीत असतील, आणि वांगला जे आहे त्याच्यावर प्रेम आई करीत असते. घरातून आतून लपून छपून वडिलाच्या, त्याला पैसे द्यायचे. त्याला जर बिड्या वाढायच्या असल्या तर ते वडिलाला नाही पैसे मागत. त्याची सोय कोण लावती? आई. अशी येड्या माईची येडी ही माया. प्रेम आहे तिचं तसं ती. पण ज्ञानोबराय तसं प्रेम नाहीत करीत, त्याचा वाकडेपणा संपून जावो अशी मागणी करतात. कारण सेवा केलेली, सेवेतून काहीतरी पाहिजे, यायला तर काहीच पाहिजे नव्हतं. हे तर करत करत ते झालो, इच्छा केली ते पावलं, अशा स्थितीला प्राप्त झाली, सेवा तर झालेली. मग सेवेतून काही वेतन, काही पगार पाहिजे असला तर समजा घेता येतोय, तर ते घेऊन कोणाला द्यायचा? तर मग ते द्यालेलं आहे खळाला, की मला मी मागवतो ते द्या. जे जे कोणी या जगात खळ असतील मानुष्य देहात, त्याचा खळपणा जाओ, संपो, जे खळांची व्यंकटी सांडो. आणि नुसतं व्यंकटी सांडून नुसती चांगली माणसं होऊन राहू नाही, तया सत्कर्मी रती वाढू. नुसती व्यावहारिक प्रगती बी संताला अपेक्षित नाही. निश्चित खळ आहे ते वाईट नाही, चांगले हो, आणि चांगले होऊन संसारच करीत राहो का? नाही, तया सत्कर्मी रती वाढू. समाज
वाढतात ते समाज सुधारक वाढतात, कारण समाजातले वाईट व्यसन वाईट गुण याच्यावर ते प्रहार करतात, ते चांगला माणूस बनतात असं लोकांना वाटतं. इतकंच नाही संतांचं मनोगत. चांगला संसारी चांगला माणूस, आपलं घर आपलं कुटुंब आपले लेकरं बाळ आपलं घर आपले पैसे, इतकंच नाही संतांना म्हणायचं. अरे चांगला तर होय, पण चांगला होऊन सत्कर्मामध्ये रती वाढाव तुझी. तू ईश्वराचं भजन करा, तो शास्त्र पहा, तो चांगलं आचरण करून अंतर्मुख व्हावा, तू देवाची भक्ती करा, त्यानं आत्मज्ञान संपादन करा, ही इच्छा आहे. वाईटाला चांगलं करून त्याच्याकडून हे कार्य करून घ्या ते संतांना. म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो, एवढंच नाही तया सत्कर्मी रती वाढो, आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांची, आणि एकमेकाशी त्याचे मैत्रीचे संबंध व्हावात. जे वाईट आहेत त्याचा वाईटपणा संपावा, त्यांना सत्कर्मामध्ये पुण्यकर्मामध्ये भगवत नामामध्ये सांप्रदायिक कर्मामध्ये धार्मिक कामामध्ये त्याची प्रवृत्ती वाढाव, आणि अशी प्रवृत्ती वाढलेली जी अनेक धर्म कार्य करणारी ह्याचं एकमेकात मैत्री जमाव. नाही तर काय असतंय, ह्या चांगल्या लोकात बी मैत्री नसती. कर्मठग आहे ते उपासाला नाव ठेवतील, उपासक आहे ते कर्मठाला नाव ठेवतील, उपासन कर्मठ ज्ञानेला नाव ठेवतील. तथाकथित काही असे पुस्तकी ज्ञानी असतील ते कर्मठाला उपासकाला काय करते, भक्ताला ह्याला नाव ठेवतील. ज्ञानोबरायचं मनोगत तसं नाही. ज्ञानोबराय म्हणते अशी जी सत्कर्मात रती वाढलेली जी कोणी भूत आहेत, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, या सर्वांना समारम्यानं तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, असं चला ह्या संप्रदायाच्या मार्गाने, या धर्मपंथानं, ह्या परमार्थाच्या मार्गाने असं चाला की कोणी कोणाला आता हे करू नका. आपापल्या अधिकाराप्रमाणे, आपापल्या संस्काराप्रमाणे, आपापल्या स्वातंत्र्याप्रमाणे, आपापल्या आवडीप्रमाणे तुम्ही ते मार्ग धरलाय, पात्रतेप्रमाणे, तर त्या मार्गाची पांतिक व्हा. भूता परस्परे जडो मैत्री जीवांची, सर्व भूताचं परस्पराविषयी मैत्री भाव निर्माण व्हा, आणि मैत्री भाव लयच मोठा भाव आहे. हे जर ज्ञानोबरायाचं पासायदान आपल्या जीवनात उतरलं तर जग आनंदानं दुमदुमून जाईल. मैत्र भाव, आणि खरंच मैत्र भाव आहे. मैत्र भाव तुम्हाला माहिती आहे का? मित्राचा मैत्र भाव म्हणजे काय? तो लहान नाही मी मोठा नाही, सम. मित्रात लहान मोठेपणा नसतो. गरीब श्रीमंत असला तरी ते लहान मोठेपणा मानित नाहीत, सारख्याच शब्दानं बोलतात दोघाला बी एकेरी भाषेत. गरीब घरचा मित्र श्रीमंत घरच्याच्या त्याच्या दुसऱ्या मित्राला आवाजावं बोलत नाही. पहा, सम. इस्टेटनं कमी जास्त असते, काही काळात वयानं कमी जास्त असते, वर्णानं आश्रमानं कमी जास्त असते, पण मित्र म्हणलं की एकता असते आतून. हे पा, समानानं समानावर प्रेम करणं याला मित्रता म्हणावं. मोठ्यानं लहानावर प्रेम करणं याला वात्सल्य म्हणतात, आणि लहान्यानं मोठ्यावर प्रेम करणं याला भाव किंवा श्रद्धा म्हणतात. पा, प्रेमाचेच प्रकार येते. समानानं समानावर प्रेम करणं यालाच मित्री मानाव, मैत्री मानाव. प्रेम म्हणते त्याला, प्रेम मैत्री. आणि मोठ्यानं लहान्यावर जे प्रेम केलं जाते त्याला वात्सल्य म्हणतात, आशीर्वाद म्हणतात धार्मिक आध्यात्मिक चिंतनात, आणि व्यवहारात त्याला वात्सल्य म्हणतात. आई मुलावर जे करते ते वात्सल्य, मित्र मित्रावर करतो ते प्रेम, आणि लहाना मोठ्यावर करतो ती श्रद्धा. पहा, प्रेमाचाच प्रकार येतो. मग समानानं समानावर समान समजून जे केलेलं असतं त्याला मैत्री भाव म्हणतात, त्याला प्रेम म्हणतात. तर सर्व भूत समानच आहेत,
कळालं तर. ध्यानात घ्या, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. दृष्टी फिरवा जरा विचाराची. औपाधिक आहे ते, काही काळात आहे ते गरीब श्रीमंती. बहिरंगातला खेळ येतो, घर लहान मोठे दिसते तुम्हाला, कपडे भारीतले हलके दिसते, ते वरपंग येते, अलंकार कमी जास्त दिसते अंगावर. त्यानं काही समजू नका, आतून पहा, हे बहिरंग टाका. समान आहे, सर्वाला दोनच डोळे, सर्वाला दोनच पाय, सर्वांना किडण्यासारखे आहे, सर्वांच्या रक्तवाहिन्यासारखे आहे, सर्वाला हाड सारखे, सांधे सारखे, सर्वाला प्राणशक्ती सारखे, आयुष्य, आरोग्य, सर्वाला विश्वाचे क्षण जन्म भेटलेला आहे. स्वातंत्र्य नाही, सर्वात सर्व समान आहेत. हे पहा, राजा आणि फकीर समान आहेत आतून पाहिले तर. त्याच्या वरच्या औपाधिक वरच्या बाह्य बाजूने पाहिलं बहिरंगातून तो फरक दिसतो. बहिरंग काही खरं नसते. काय बोलला शिवरल्या, आतून पाहाची दृष्टी येत असते अध्यात्मचिंतनात, आणि आतून पाहिल्यावर सर्व मित्र आहेत. राजा आणि फकीर सारखे. सांगायचं का, राजाचं जन्म घेणं राजाच्या मनावर नाही, फकीराचं फकीराच्या मनावर नाही, सारखे. राजाचा देह सुटण्याचं राजाच्या मनावर नाही,